पण पुढच्या घडामोडीकडे एखाद्यानं मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी कसं असा सवाल अजित पवार यांनी केलाय। आरपीआय खरात गटानं उमेदवारी कुणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय। गुंडांना उमेदवारी दिल्यानं अजित पवारांवर टीका झाली होती। उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे, माझ्या मुलांचा माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे, असं नाहीये। तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही। काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात। सीताराम गंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरात यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे। तर पुण्यातील कारभारी लोक कमी पडले म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर त्रिकूट कुणाचं होतं हे पुणेकरांना माहिती आहे असं अजित पवार म्हणाले। ही मुदत संपली असली तरी जे तिथलं कारभार बघायचे ती कारभारी लोक तिथं कमी पडली। त्याच्यामुळे पुणेकरांना खड्ड्याला सामोरं जावं लागलं। अनेक पुणेकरांच्या मान मोडणारे सगळे खड्डे पालिकेने बुजवलेच नाही। खूप जणांना त्याचा त्रास सहन करावा लागला। अरे त्रिकूट तुला माहिती आहे की कोण आहे ते, कोण तिघ जण काम करायचे। एक मिनिट, मी काही नावं घ्यायला आलो नाही, तर लग्नाचा कार्यक्रम नाही। तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत, त्रिकूट कोण आहे तुम्हाला माहिती आहे। तर मुख्यमंत्री गृहमंत्री आमच्याकडे आहेत, हलक्यात घेऊ नका असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना त्यांच्याच स्टाईलनं इशारा दिला। घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना सांगतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। तर पाटलांच्या सूचनेची गांभीर्यानं नोंद घेतली आहे असं अजित पवारांनी म्हटलं। आता असं म्हणेन, घरला जायचंय का असं म्हणणाऱ्यांना मी असं म्हणेन की मुख्यमंत्री पण आमच्याकडे आहेत आणि गृहमंत्री पण आमच्याकडे आहेत। त्यामुळे दमात घेऊ नका आणि हलक्यात पण घेऊ नका। इथे असणाऱ्या एकनेक उमेदवाराला, कार्यकर्त्याला, नेत्याला मी विश्वास देतो। असे जे कोणी दमदाटी करणारे असतील रात्री बेरात्री आपण देवेंद्रना फोन करूया। त्यामुळे हुशाऱ्या करणाऱ्यांनी, दम देणाऱ्यांनी जरा विचार करून आपलं काम करावं। मी कुठं नाही म्हणलं, केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे। ठीक आहे, मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे।